नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून जेव्हा महाराष्ट्रात येतात सगळ्यांच्या अपेक्षा असतात की प्रधानमंत्री आले काही घोषणा करतील त्याचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला फायदे मिळतील. पण महाराष्ट्राला लुटणारं व्यक्तिमत्व हे नरेंद्र मोदी आहे अशा पद्धतीचं मत आता महाराष्ट्राच्या जनतेचं झालेलं आहे. आणि म्हणून त्यांचा विरोध करणारी मोठी संख्या आपण आज वर्धा या ठिकाणी पाहतोय. पोलिसांनी अनेक लोकांना त्या ठिकाणी नजरकैदेत टाकलेलं आहे. अघोषित आणीबाणी आज वर्धा जिल्ह्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. परवाच्या दिवशी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय जे कॅबिनेटमध्ये ते सांगतात त्याच्यातला एक निर्णय घेतला की 18,000 कोटीचं सोलर प्रोजेक्ट नागपूरचा त्यांनी गुजरातमध्ये पाठवला. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री त्याला सांगतात की असं काहीच झालं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य खोटं बोला आणि रेटून बोला. महाराष्ट्राला उद्योगातून पूर्ण उद्योग सगळे संपवायचे आणि महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी निर्माण करायची ही जी मानसिकता या भाजप आणि त्यांच्या सहकार्यांची आम्ही पाहतोय. आणि म्हणून आज नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा सामान्य जनतेने विरोध केलेला आहे हे चित्र आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणजे मोदींनी महाराष्ट्राला लुटू नये ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेची आता आपल्याला पाहायला मिळते आहे. आपल्याला लक्षात असेल की 23 जुलैला 2023ला लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले पियुष गोयल त्यावेळेचे तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री होते. केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री या सगळ्यांनी अमरावती या ठिकाणी टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन केलं. मग भूमिपूजन कशाच्या आधारे केलं? मंजूर नव्हतं असंच त्याचा अर्थ निघतो ना. मग निवडणुकीवर डोळा ठेवून आम्ही फार विदर्भामध्ये काम करायला निघालेलो आहोत, या महाराष्ट्रामध्ये काम करायला निघालेलो आहोत असं चित्र दाखवण्याचं काम, खोटा प्रचार, खोट्या घोषणा हा भाजपचा गोरखधंदा आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं. कोण काय झालं? संजय राऊतांचं फार काही तुम्ही ऐकत नको का? अरे काहीच बात नाही आमचा, पण संजय राऊतांचं तुम्ही फार काही ऐकू नका. चला बोला नेक्स्ट. त्यांच्या तोंडातून अनावताने निघालं, त्यांनी ते मान्य केलं. काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांना हा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं. आणि आजची जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांनी एक ते सिनियर नेते आहेत, त्यांचा अनुभव मोठा आहे महाराष्ट्रातला, त्यांनी ही लाईन बोलली, त्याचा विपर्यास करण्यात आला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.